इस्रायल एक छोटासा देश, आकारमानानं भारतातल्या मिझोराम राज्या एवढा, लोकसंख्याही काही लाखांमध्ये. परंतु या छोट्याशा देशानं जगातील अनेक राष्ट्रांना हैराण करून सोडलंय. पश्चिम आशियात इस्रायलची जिथं स्थापना झाली त्या भूमीवरून आधीपासूनच ज्यू आणि पॅलेस्टाईनमध्ये वाद सुरू होता. इस्रायलच्या सीमांवर इजिप्त, लेबनान, जॉर्डन, सिरिया, पॅलेस्टाईन हे मुस्लिम देश आहेत. यातील जॉर्डन वगळता जवळपास सर्वच देशांशी इस्रायलचा संघर्ष राहिलाय. गाझामध्ये हमासशी युद्ध सुरू आहे, तर लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहशी संघर्ष तीव्र झालाय. सिरिया आणि इराकमध्ये उपस्थित इराण समर्थित मिलिशिया इस्रायलवर हल्ले करताना दिसतो, तर येमेनचे हुती अतिरेकी देखील क्षेपणास्त्र डागताना दिसतात. थोडक्यात अनेक मुस्लिम देशांशी इस्रायलचा एकाच वेळी संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत इस्रायलचा शेजारी असलेला जॉर्डन हा मुस्लिम देश मात्र इस्रायलच्या बाजूनं ठामपणे उभा असल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे जगभरातील जवळपास सर्वच मुस्लिम देश इस्रायलच्या विरोधात आहेत. यापैकी अनेक राष्ट्र तर इस्रायलला देशही म्हणत नाहीत. अशा परिस्थितीत जॉर्डन मुस्लिम देश असूनही इस्रायलच्या बाजूनं का आहे? इराणला ही मैत्री का खटकतीये हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सूरज सकुंडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल. जॉर्डन हा इस्रायलचा शेजारी देश असून इस्रायलची सर्वात लांब सीमा या देशाला लागून आहे. सुरुवातीच्या काळात या दोन्ही देशांमध्ये शत्रुत्व होतं. 1948 ते 73 दरम्यान 4 युद्ध देखील या देशांमध्ये झाली होती. एवढंच नाही, तर हमास इस्रायल युद्धादरम्यान जॉर्डननं इस्रायलवर टीका देखील केली होती. परंतु 1984 मध्ये इस्रायल आणि जॉर्डन दरम्यान एक शांतता करार झाला आणि हे शत्रुत्व कायमचं मिटलं. दोन्ही देशांनी अडचणीच्या काळात एकमेकांना साथ दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक विषयात या देशांनी एकमेकांना पूरक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच इस्रायलच्या संकटाच्या काळात जॉर्डन ढाल बनून उभा राहिलाय. यंदा एप्रिलमध्ये इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. तेव्हा जॉर्डन हा एकमेव मुस्लिम देश होता जो इस्रायलसोबत उभा राहिला. एवढंच नाही, तर इस्रायलच्या मदतीसाठी जॉर्डननं आपलं हवाई दलही पाठवण्याचा निर्णय घेतला. इस्रायलसाठी जॉर्डननं इराणशी शत्रुत्व घेतलं. परंतु हे इस्रायलचं संरक्षक कवच आता कमकुवत होत चाललंय की काय, अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे. जॉर्डन इस्रायलला मदत करत राहील असा इस्रायलींचा विश्वास आहे, परंतु तेथील सिंहासन आता डगमगू लागले. इस्रायलची चांगले संबंध प्रस्थापित करणारी हाशेमाईट राजवट कमकुवत होऊ लागली आहे. याचा फायदा निश्चितच इराण घेऊ पाहतोय. हाशेमाईट राजवट कमकुवत होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे जॉर्डनमधील निर्वासितांची मोठी लोकसंख्या. जॉर्डनमध्ये 1948 मध्ये केवळ 4 लाख लोक होते आणि आता ही संख्या 11.5 लाखांवर पोहोचली आहे. त्यांच्यामध्ये निर्वासितांची संख्या मोठी आहे. 2003 मध्ये अमेरिकेनं इराकवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेक निर्वासित पूर्वेकडून जॉर्डनमध्ये आले. जॉर्डनमध्ये आजही हजारो निर्वासित आहेत, परंतु त्यांची संख्या सिरियन आणि पॅलेस्टिनी निर्वासितांपेक्षा कमी आहे. 2011 मध्ये सुरू झालेल्या सिरियन गृहयुद्धानंतर मोठ्या संख्येनं निर्वासित जॉर्डनमध्ये आले. खरं तर निर्वासितांना अडचणीच्या काळात आश्रय दिल्याबद्दल त्यांनी जॉर्डनचे आभार मानायला हवेत. पण घडतंय उलटच. जॉर्डनमध्ये परदेशी लोकांचा ओघ वाढण्यासोबतच बाह्य कट्टरतावाद विचारसरणीचा प्रभावही वाढतोय. त्यांच्यापैकी प्रत्येकाला हाशेमाईट राजवंशाचा पाडाव करून जॉर्डनवर कब्जा करायचा आहे. जॉर्डनच्या मोठ्या पॅलेस्टिनी लोकसंख्येकडून मुस्लिम ब्रदरहुडच्या विचारसरणीला पाठिंबा मिळतोय. इस्रायल गाझामध्ये ज्या हमासशी लढतोय तो हमासही याच विचारसरणीनं प्रेरित आहे. इराणकडून याला खतपाणी घातलं जातंय. इराक आणि सिरियातील शिया गटांद्वारे जॉर्डनच्या सीमेवर दबाव आणला जातोय. जॉर्डन असा देश बनला आहे ज्याच्या शेजारी इराणचे प्रॉक्सी अस्तित्वात आहेत. शिया देश असलेला इराण सुन्नीबहुल जॉर्डनने इस्रायलला केलेल्या मदतीला इस्लाम विरोधी ठरवतोय. जॉर्डनची राजेशाही कमकुवत होणं हे इस्रायल जॉर्डन मैत्रीसाठी धोक्याचे संकेत आहेत. इराणमधून वेस्ट बँक प्रदेशात आणि अगदी इस्रायलमध्येही शस्त्रांची तस्करी जॉर्डनच्या सैन्याची कमकुवतपणा दर्शवते. राजेशाही कमकुवत झालेली पाहून इराण या परिस्थितीचा लाभ घेताना पाहायला मिळतोय. बाकी इस्रायल जॉर्डनची मैत्री टिकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.